पण तरीही झाले तुकोबांचे दर्शन हे सुद्धा योग्यच आहे. आणि याचं कारण आहे जनुकशास्त्र. म्हणजेच जेनेटिक सायन्सच्या दृष्टीने जर पाहिलं तर संत तुकाराम महाराजांचे थेट वंशज अर्थात हरिभक्तपरायण श्री माणिक महाराज आणि श्री प्रकाश महाराज यांच्या रूपात जणू तुकोबांचं दर्शन झाल्याचा भास होत आहे. अजून एक, याच आठवड्यात 16 मार्च रोजी फाल्गुन कृष्ण द्वितीया असं मानलं जातं की याच दिवशी संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेले आणि याच दिवसाला तुकाराम बीज असंही संबोधलं जातं. अंदाजे 400 वर्षांपूर्वी तुकाराम महाराजांनी रोवलेलं अभंगरूपी बीज आज मराठी भाषेच्या सीमा ओलांडून जगभर बहरण्यासाठी तयार झालं आहे. सो मंडळी, हे कार्य ज्या पुस्तकामुळे होणार आहे त्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आलेले उपस्थित मान्यवर आणि सर्व श्रोतेगण, मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. कार्यक्रमाची सुरुवात तुकाराम महाराजांनी रचलेली अभंगरूपी गणेश वंदना आणि दीपप्रज्वलनानं करूया. यासाठी सर्वप्रथम मी पार्लेकर यशोदा बुधकर फडणीस हिला व्यासपीठावर निमंत्रित करतो आणि श्री माणिक महाराज मोरे, श्री प्रकाश महाराज मोरे, दीपक फडणीस आजचे उत्सवमूर्ती, कार्यवाह डॉक्टर रश्मी फडणवीस, कार्यवाह महेश काळे, मंदार जोगळेकर आणि मधुरा वेलणकर यांना मी विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलनासाठी पुढे यावं. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे,
धन्यवाद यशोदा. आता मी संस्थेच्या कार्यवाह डॉक्टर रश्मी फडणवीस यांना विनंती करतो की पाचही निमंत्रितांना त्यांनी व्यासपीठावर निमंत्रित करा, घेऊन यावं. धन्यवाद. आता यापुढची सूत्र ग्रंथालय समिती सदस्य वैशाली मसूरकर याचकडे सुपूर्द करून मी अतुल गोखले, कार्यवाह ग्रंथालय शाखा, आपली रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार. थोडंसं ग्रंथालयाविषयी सांगते अगदी थोडक्यात. श्री वा फाटक ग्रंथसंग्रहालयाची स्थापना 1925 साली झाली. सांगायला आनंद होतोय की गेल्या विजयादशमीला ग्रंथालयाने शतक महोत्सवी वर्षात प्रवेश केलेला आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे सर्वोत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार प्राप्त आणि 3000हून अधिक सभासद असलेल्या आपल्या ग्रंथालयात मराठी, इंग्रजी, संस्कृत आणि हिंदी भाषेची 80,000पेक्षा जास्त पुस्तकं आहेत. आपल्या ग्रंथालयाचं वैशिष्ट्य म्हणजे ग्रंथालयात मुक्तद्वार पद्धत आहे. सभासद आपल्याला हवं असलेलं पुस्तक स्वतः घेऊ शकतात. ग्रंथालयाचं संगणकीकरण झालेलं असून आपलं ग्रंथालय संपूर्णपणे वातानुकूलित आहे. ग्रंथालयात दुर्मिळ ग्रंथ आणि पुस्तकं भरपूर आहेत, ज्याचा उपयोग प्रबंध किंवा पुस्तकं लिहिणाऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर होतो. ग्रंथालयात प्रौढ वाचक विभाग, बालविभाग, मासिक आणि संदर्भ ग्रंथ विभागाबरोबरच मोफत वाचनालयाची सुद्धा सोय आहे. ग्रंथालयातर्फे विविध उपक्रम राबवण्यात येतात. असाच एक उपक्रम म्हणजे लोकमान्य वाचक कट्टा. दर महिन्याला म्हणजे साधारणतः शनिवारीच पुस्तकप्रेमी वाचक एकत्र येतात आणि उत्तम पुस्तकांविषयी किंवा आपल्या आवडत्या लेखकांविषयी बोलतात. काही वेळेला लेखकांना आमंत्रित करून लेखक तुमच्या भेटीला यासारखे कार्यक्रमसुद्धा आयोजित केले जातात, ज्यात प्रत्यक्ष लेखकांकडून त्यांच्या लेखनाबद्दल ऐकता येतं आणि वाचकप्रेमींना त्यांच्याशी संवाद साधता येतो. ग्रंथालयातर्फे पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम देखील केले जातात. ग्रंथालयाचे कर्मचारी अत्यंत आपुलकीने आपल्याला मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतात. अशा या महाराष्ट्र राज्य सरकार प्रमाणित दर्जाप्राप्त आणि आपल्या विलेपार्लेची शान असलेल्या ग्रंथालयाला जरूर भेट द्या आणि सभासद नसाल तर नक्की सभासद व्हा. आता आजच्या कार्यक्रमाविषयी. जगद्गुरू तुकाराम महाराज हे लोककवी होते. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन किंवा कीर्तनाच्या शेवटी आपल्याला सर्वांना माहिती आहे असं म्हणतात, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की, म्हणा ना जय. जगद्गुरू तुकाराम महाराज की असा जयघोष केला जातो. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अशा प्रकारच्या अभंगांद्वारे जनसामान्यांना ईश्वरी भक्तीचा अगदी सोपा सुलभ मार्ग तुकाराम महाराजांनी दाखवला. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. 17व्या शतकात सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत तुकाराम महाराज वास्तववादी, निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे सुद्धा होते. आपल्या साहित्यातून, कीर्तनातून समाजाला अचूक मार्गदर्शन त्यांनी केलं. पुस्तकांनी नेहमीच समाजाला योग्य दिशा दाखवण्याचं काम केलं आहे आणि ग्रंथालय म्हणजे या पुस्तकांचं जणू मंदिरच. त्यामुळे आपल्या ग्रंथालयाद्वारे सुद्धा पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम केले जातात. हा कार्यक्रम त्यापैकीच एक आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 300 अभंगांचा इंग्रजी भाषेतील अनुवाद
डिवाइन व्हर्सेस अभंगगाथा या पुस्तकाच्या रूपाने आपल्यासमोर येत आहे. या निमित्ताने व्यासपीठावर जमलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. लोकमान्य सेवा संघाचे कार्यवाह श्री महेश काळे यांना मी विनंती करते की त्यांनी शाल, श्रीफळ, फळपरडी आणि पसायदान फ्रेम देऊन माणिक महाराज मोरे आणि प्रकाश महाराज मोरे यांचं स्वागत करावं. तुकारामांना पाहण्याचं भाग्य आपल्याला लाभलं नाही, पण आज त्यांच्या थेट 10व्या वंशजांना पाहण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांना लाभलं आहे. खरोखर खूप छान योग आज जुळून आलेला आहे. मगाशी त्यांच्या पाया पडलो आम्ही तिथे, तेव्हाही हीच भावना मनामध्ये दाटून आली होती. यानंतर तुकाराम महाराजांचे 11वे थेट वंशज प्रकाश महाराज मोरे यांचं स्वागत केलं जाईल. धन्यवाद. लोकमान्य सेवा संघाच्या कार्यवाह डॉक्टर रश्मी फडणवीस यांना मी विनंती करते की त्यांनी फळपरडी आणि पसायदान फ्रेम देऊन श्री दीपक फडणीस यांचं स्वागत करावं. धन्यवाद. यानंतर bookganga.comचे आणि आजच्या पुस्तकाचे प्रकाशक श्री मंदार जोगळेकर यांचं स्वागत केलं जाईल. आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री मधुरा वेलणकर सॅटम यांचंही स्वागत केलं जाईल. धन्यवाद रश्मिताई. यानंतर ग्रंथालयाचे कार्यवाह श्री अतुल गोखले यांना मी विनंती करते की त्यांनी फळपरडी देऊन श्रीमती यशोदा बुतकर फडणीस यांचं स्वागत करावं, जिचा सुश्राव्य अभंग आपण ऐकणार आहोत. एक गाणं ऑलरेडी ऐकलं आहे. श्रीमती का म्हणताय असं ती मला म्हणते, कारण ती माझी विद्यार्थिनी आहे, ही तिची अजून एक ओळख आहे. कृपया आसनस्थ व्हावं. यानंतर आज प्रकाशित होणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशक श्री मंदार जोगळेकर यांची अगदी थोडक्यात मी ओळख करून देते. मराठी साहित्याचा प्रचार आणि प्रसार या ध्येयातून आणि ध्यासातून सुद्धा मंदार जोगळेकर यांनी bookganga.comची स्थापना 2010मध्ये केली. बुकगंगाच्या माध्यमातून जगभरातील वाचकांना सर्व लेखक आणि प्रकाशकांची पुस्तकं, ई-बुक्स आणि ऑडिओ बुक्स उपलब्ध केली जातात. गेली 25 वर्ष सॉफ्टवेअर व्यवसायानिमित्त मंदार जोगळेकर यांचं वास्तव्य अमेरिकेत आहे. त्यांचं मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा. या गावातील मुलींना रोजगार मिळून त्या खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात यासाठी साखरपा आणि रत्नागिरीमध्ये त्यांनी बुकगंगा सेवा केंद्र उभं केलं. छोट्या गावांपासून जगातील मोठ्या शहरांपर्यंत जगभरात पसरलेल्या वाचकांकडून येणाऱ्या फोन कॉल्सवरून
तसंच bookganga.com या वेबसाईटवरून पुस्तकांची ऑर्डर या केंद्रात मुली घेत असतात. यासाठी या मुलींना ई-बुक तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. बुकगंगाने आत्तापर्यंत 60 देशातील 10 लाखांपेक्षा जास्त ग्राहकांना 5,000 प्रकाशकांची, 40,000 लेखकांची, 3 लाख प्रिंट पुस्तकं, 20,000 ई-बुक्स आणि 200 ऑडिओ बुक्स उपलब्ध करून दिली आहेत. बुकगंगा प्रकाशनाने आजपर्यंत मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील सुमारे 200 पुस्तकं प्रकाशित केली आहेत. सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून बुकगंगाने साहित्याचे जतन आणि प्रसारासाठी वाङ्मय शोभा तसंच किशोर या सुप्रसिद्ध मासिकांचं सुमारे 1 लाख पानांचं डिजिटलायझेशनचं काम केलं आहे. आणि विशेष म्हणजे हे काम त्यांनी अगदी मोफत केलं आहे. खरोखर टाळ्या वाजवण्यासारखीच ही गोष्ट आहे. श्री मंदार जोगळेकर यांची मायविश्व कंपनी जगातील अग्रगण्य कंपन्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठीच्या प्रणाली विकसित करून देण्याचं काम करते. मी श्री मंदार जोगळेकर यांना विनंती करते की त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधावा. नमस्कार. सन्मान्य व्यासपीठ, आज खूप आनंद होतो आहे. एकतर तुकाराम महाराज या वंशपरंपरेतले त्यांचे वंशज इथे उपस्थित आहेत. आणि दुसरा एक खूप आनंद होतो आहे की बऱ्याच वेळा पुस्तकाची प्रकाशनं ही वेगवेगळ्या हॉलमध्ये होत असतात, पण आज इतक्या सुंदर ग्रंथालयात ह्या पुस्तकाचं जे प्रकाशन होतं आहे याचा मला खरंच खूप मनापासून आनंद होतो आहे. आणि या प्रकाशनाला मधुरा वेलणकरांसारखे प्रमुख पाहुणे इथे उपस्थित आहेत की ज्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून साहित्याचा प्रचार आणि प्रसार जगभर त्या करत असतात. आणि ग्रंथोपजीवी आहे, मग एखादा व्यवसाय कुठला करावा तर तो व्यवसाय म्हणजे खरंच व्यवसाय हा व्यवसाय नसून ही आपली जी साहित्य परंपरा आहे ही जगभर लोकांपर्यंत उपलब्ध करून देणं आणि त्यातलं ज्ञान लोकांपर्यंत उपलब्ध करून देणं. आणि ह्या सर्वांवर आज त्याची कडी म्हणू असं की तुकाराम महाराज अभंग हे जगभर वाचकांना उपलब्ध करून देणं. आज आपल्या इथे उपस्थित असलेल्या लोकांना मी एक सिंपल प्रश्न विचारतो की आपल्यापैकी आपली नातवंडं किंवा मुलं ही आता मराठी भाषेत किती लोक त्याचा वाचन करतात किंवा अभ्यास करतात? जरा हात वर केला तर बरं होईल. खूप कमी हात दिसतील. आणि ही काळाची म्हटली तर गरज आहे, पण त्याचबरोबर काळाचा महिमा पण येतो. आणि त्यासाठी म्हणून दीपकजी फडणीस यांनी जे एक मोठं शिवधनुष्य हातात घेतलं आहे की संपूर्ण तुकाराम महाराजांची गाथा ही इंग्रजीमध्ये जगभर उपलब्ध करून देणं, त्यासाठी मी दीपकजींचं पण मनापासून खूप आभार मानतो. आणि बुकगंगाला हे कार्य करायचं जे एक कार्य आम्हाला मिळालं हे खरंच आम्ही परमभाग्य समजतो. कारण कुठलंही कार्य हे तुमच्याकडे असं कार्य करायला मिळणं याला पण खरंच काहीतरी पूर्वपुण्याई असेल असं मी समजतो. आज हा जो ग्रंथ आहे तो बऱ्याच वेळा गेले 25 वर्ष अमेरिकेत असताना मला कायम की पुढची पिढी आणि पुढच्या पिढीला आपली संस्कृती कशी लोकांपर्यंत द्यायची. आणि नुसतीच आपल्या लोकांना नाही तर फिलाडेल्फियामध्ये एक 10 दिवसाचा गणपती उत्सव होतो. आणि त्या 10 दिवसाच्या गणपती उत्सवात सर्व भारतीय, सर्व प्रांतातले भारतीय आणि अमेरिकन लोक ही सर्व लोक एकत्र येतात. आणि आपली संस्कृती आज जगभर, हिंदू संस्कृती ही मोठ्या अभिमानाने लोक त्याचा अभ्यास करत आहेत. आणि तिथे बरेच वर्ष एक खंत होती की आपलं अभंगात गाथा किंवा आपलं संत परंपरा ही जेवढी जास्त प्रमाणात इंग्रजीमध्ये उपलब्ध होईल आणि मग इंग्रजीमध्ये उपलब्ध झाली की ती अजून इतर भाषांमध्ये ट्रान्सलेट करणं खूप सोपं जाणार आहे. आणि त्यासाठी हे जे कार्य दीपकजींनी हातात घेतलं
ते खरंच खूप अनमोल आहे. याच्या आधी एक पुस्तक आम्ही प्रकाशित केलं की म्हटलं की आपण पहिलं एक एक पाऊल उचलावं आणि त्यासाठी म्हणून निवडक अभंगांचं एक पुस्तक आम्ही प्रकाशित केलं पहिलं. अभंग त्याचा इंग्रजीमध्ये ते वाचायचं कसं आणि त्याचा अर्थ आणि त्याचबरोबर एक ऑडिओ क्लिप दिली होती आणि त्याला इतका सुंदर प्रतिसाद मिळाला की त्याची पुनरावृत्ती आम्हाला लवकरच प्रकाशित करायला लागली आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे जगभर. आणि आता त्याच्याच मालिकेतलं मेन की 1 ते 300 अभंग ह्याचा वॉल्यूम 1 पहिला आज प्रकाशित होणार आहे. मला खात्री आहे की भारतात तर ह्याला चांगला प्रतिसाद मिळेलच, पण भारताच्या बाहेर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतर वेगवेगळ्या भाषांमध्ये हा जो ठेवा आहे हा ठेवा उपलब्ध होतो आहे. आणि यासाठी त्यांनी जे कष्ट घेतलेत की बऱ्याच वेळा असं होतं की अभंग आणि त्या अभंगातल्या 300 वर्षापूर्वीचा शब्दांची रचना आणि त्याचा अर्थ, तो भावार्थ योग्य प्रमाणात योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोचवणं आणि तो इंग्रजीमध्ये पोचवणं. कारण ट्रान्सलेशन्स बरेच जण करतात, पण एक जी बैठक लागते ती बैठक दीपकजींकडे आहे आणि त्यामुळेच हे कार्य करून घेतलं जातं आहे. एखाद्या ट्रान्सलेटरला देऊन हे काम कदाचित झालं नसतं आणि हेही तितकंच खूप महत्त्वाचं होतं. कारण बऱ्याच वेळा असं येतं की प्रकाशक म्हणून आमच्याकडे विचारणं होते की एखादं पुस्तक ट्रान्सलेट करायचं आहे तर कोण ट्रान्सलेटर आहे का. पहिला प्रश्न आमचा असतो की कुठला विषय आहे आणि तो विषय ह्याच्यातला सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट जर असेल तरच ते योग्य शब्द लोकांपर्यंत पोचू शकतात आणि ते भाग्य आज आम्हाला मिळतं आहे. मी खरंच मनापासून आपणा सर्वांचे, तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं इथे उपस्थित राहिलात आणि या पुस्तकाच्या प्रकाशनाला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे आणि हे पुस्तक आज जगभर प्रिंट आणि ईबुक या दोन्ही माध्यमातून उपलब्ध होतं आहे आणि हे जगभर लोकांना पोचेल. ह्याच्या पुढचे पण वॉल्यूम आता लवकरात लवकर पुढचे येत जातील. त्यांचा पण स्पीड खूप फास्ट आहे, आम्ही धावपळ करतो आहे आणि हे लोकांपर्यंत मोठं दैवी कार्य जे आहे ते लोकांना उपलब्ध होतं आहे. मला खूप आनंद होतो आहे आणि त्याचबरोबर गैरवरून पण येत आहे की आज एखाद्या संत परंपरेतले वंशज इथे उपस्थित असणं हे खरंच भाग्याचं आहे आमचं आणि त्यांनी खूप मोठी मदत केलेली आहे. देहूमध्ये गेल्यावर तुम्हाला खरंच एक वेगळा चैतन्य मिळतं आळंदी आणि देहू या दोन्ही ह्याच्याचं. तर मला खात्री आहे की हे पुस्तक तुम्ही नुसतं स्वतःसाठीच ठेवू नका, तर ज्याला कोणाला जशी भगवद्गीता दिली जाते तशी बऱ्याच वेळा असं होतं की वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये US बायबल ठेवलेलं असतं. मला कायम प्रश्न पडतो की मग आपले ग्रंथ का नसतात तसे तिथे. आपण एकमेकांना पुस्तकं बुके देण्यापेक्षा बुकेच्या ऐवजी बुक द्यावं आणि लोकांना त्यातूनच वाचायचं हे होईल. तर तुम्ही याला चांगला प्रतिसाद द्याल मला आशा आहे. ही पुन्हा एकदा दीपकजी, मोरे महाराजजी, तुम्ही सर्वांनी आम्हाला हे कार्य करण्याला संधी दिली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आज हा एवढा चांगला हॉल उपलब्ध केला आयोजकांचे पण मी मनापासून आभार मानतो आणि पुस्तक प्रकाशनाच्या दृष्टीने असे कार्यक्रम जास्तीत जास्त चांगले होणं हेही तितकीच काळाची गरज आहे आणि तुम्ही एवढंच सर्व चांगलं कार्य करताय त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. खरं तर आपण bookganga.comचेच आभार मानले पाहिजेत की अशा प्रकारची पुस्तकं तुम्ही प्रकाशित करत आहात आणि त्यामुळे या पुस्तकाद्वारे तर तुकाराम महाराज पुढच्या पिढीपर्यंत नक्की पोहोचतील अशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही. तुम्ही जो शब्द वापरलात दैवी कार्य, खरोखरच हे एक दैवी कार्यच आहे. अशी कार्य घडण्यासाठी दैवाची साथ असणं आणि ईश्वराचा सपोर्ट असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपण सर्वांनी हे पुस्तक विकत घेऊयात आणि या दैवी कार्याला आपल्याकडून एक छोटासा हातभार लावूयात. कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात आजच्या आपल्या विशेष अतिथी आहेत श्रीमती मधुरा वेलणकर साटम. अतिशय मनमिळावू आणि प्रेमळ अशा वेलणकर दाम्पत्याची मुलगी आणि पार्ल्याची माहेरवाशीण असलेल्या मधुराबद्दल आपल्या सर्वांनाच जिव्हाळा आहे. एक गुणी कलाकार म्हणून आपण तिला अनेक वर्ष ओळखतो.
अभिनय क्षेत्रात गेली 28 वर्ष ती कार्यरत आहे. खरं तर ती असं म्हणायला नको आहे, पण आमच्या शाळेची ती माझी विद्यार्थिनी असल्यामुळे पटकन तिचा एकेरी उल्लेख केला जातो. पण तिने मिळवलेलं यश जे आहे ते खरंच शाळेची मान उंचावणारच आहे. 4 राज्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. जोरदार टाळ्या आपल्या मधुरासाठी. मृण्मयी, तुमची मुलगी काय करते अशा 15हून अधिक मालिका, अधांतरी, मातीच्या चुली यासारखे 30हून अधिक चित्रपट, लग्नबंबाळ, मिस्टर अँड मिसेस अशा लोकप्रिय 7पेक्षा अधिक व्यावसायिक नाटकं आणि 15पेक्षा जास्त प्रायोगिक नाटकं यात त्यांनी काम केलेलं आहे आणि रसिकांचं अलोट प्रेम मिळवलं आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेला बटरफ्लाय हा तिचा चित्रपट आपण सर्वांनी पाहिला. मराठी चित्रपट अनुदान समिती, बालरंगभूमी अभियान, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद या समितीवर ती कार्यरत होती. मधुरव या तिने लिहिलेल्या पुस्तकाची 4थी आवृत्ती मराठी भाषा गौरव दिनाला प्रकाशित झालेली आहे. मधुरव या ऑनलाईन शोसाठी राज्यपालांकडून कोविड योद्धा हा पुरस्कारसुद्धा तिने मिळवलेला आहे. म्हणजे वाक्याला टाळ्या मिळवण्यासारखंच यश मधुरा तू संपादन केलेलं आहेस. आणि मराठी विषयात तिने MA केलं आहे. मधुरव बोरू ते ब्लॉग या कार्यक्रमाची निर्मिती, दिग्दर्शन आणि अभिनय ही तिन्ही अंग तिने यशस्वीरित्या सांभाळलेली आहेत. हा कार्यक्रम खरंच एक धाडसी पाऊल आहे. जर बघितला नसेल ना तर नक्की पहा. आणि मराठी भाषेसाठी या कार्यक्रमाचं योगदान खूप मोलाचं ठरत आहे. या कार्यक्रमाचे आजपर्यंत 38पेक्षा जास्त प्रयोग झालेत. 40 प्रयोग झालेले आहेत. इनक्रेडिबल मराठी या तिच्या यूट्यूबवरील कार्यक्रमालासुद्धा खूप लोकप्रियता मिळत आहे. सध्या माया या नवीन कादंबरीचं लेखन ती करते आहे आणि ही कादंबरी लवकरच पूर्ण होईल आणि त्याचा प्रकाशन सोहळासुद्धा इथेच अगदी दिमाखात आपण साजरा करू अशी आपल्या सगळ्यांकडून मी तिला शुभेच्छा देते आणि आपल्याशी संवाद साधण्याची विनंती करते. सगळ्यात आधी तुकाराम महाराजांना वंदन करते. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, रसिक प्रेक्षक, तुम्हाला सगळ्यांना सप्रेम नमस्कार. मी जरी लिहून आणलं असलं तरी काही गोष्टी आयत्या वेळेला सुचतातच. तसं सगळ्यात आधी मसुरकरबाईंचंही कौतुक करायला आवडेल. त्या इतकं छान सूत्रसंचालन करतायत आणि आपल्या बाईंकडनं आपली ओळख ऐकताना एक वेगळा आनंद मिळतो जो मला आज तुमच्यामुळे मिळाला. त्यामुळे तुमचंही खरं तर मी लहान आहे पण तरीसुद्धा कौतुक करायला हवं आणि ते अनेकदा होत नाही. त्यामुळे सगळ्यात आधी ते कौतुक करायला हवं. त्यांच्यासाठी पण आपण टाळ्या वाजूया. यशोदा अगदी लहान बहिणीसारखी आहे आणि खरंच मी असं म्हणू शकते कारण तिची मोठी बहीण आणि मी एका वर्गात होतो. त्यामुळे यशोदाने आज खूप वर्षांनी व्यासपीठावर गाणं म्हटलं, जी मी खूप दिवस तिला आग्रह करत होते आणि विनंती करत होते. ती बाहेर आहे तिकडे, पण खूप छान तिने सादर केलं गाणं. त्यामुळे तिचंसुद्धा अभिनंदन करते. खरं तर आज मी आता दीपक दादा म्हणते. खरं तर मी आता तुम्हाला काकाही म्हणू शकते, पण काय दादा चालेल, बेटर ना. दीपक दादा यांच्याविषयी मी बोलणार आहे, पण त्याआधी मगाशी आपण उल्लेख ऐकलात की मधुरव ऑनलाईन कार्यक्रम मी लॉकडाऊनच्या काळामध्ये केला होता. आणि खरं तर जे तथाकथित लेखक म्हणून प्रसिद्ध नाहीत पण लिखाणातून व्यक्त व्हायला ज्यांना आवडतं त्यांचं लिखाण मी सादर केलं होतं आणि त्यांनासुद्धा व्यासपीठ मिळावं हा उद्देश होता त्यामागचा. तर त्यावेळेला शमाताईंचं लिखाण मी वाचलं होतं. शमाताई म्हणजे दीपकदादांच्या पत्नी.
त्यांचं लिखाण मी वाचलं होतं आणि खरं तर त्या माझी मैत्रीणही झाल्या. आजही आमचा व्हॉट्सॲपचा मधुरव ऑनलाईनचा ग्रुप आहे, ज्याच्यात 100 माणसं आहेत ज्यांचं लिखाण मी सादर केलं आणि त्यात क्षमाताई पण आहेत. आणि मी अजूनही आहे असंच म्हणते, कारण आज त्या अगदी देहरूपात आपल्याबरोबर नसल्या तरी मला खात्री आहे की त्या मनाने म्हणा किंवा एक वेगळी शक्ती असते, प्रेमाची शक्ती, त्या शक्तीने ते इथे कुठेतरी कुठल्या तरी खुर्चीवर नक्की बसलेले आहेत आणि तुमचा हा आनंदाचा सोहळा त्या बघता आहेत. त्यामुळे त्यांची आठवण काढणं माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे त्यांनाही नमन करते. आणि आता दीपकदादांकडे वळते. खरं सांगायचं तर मी म्हटलं तसं क्षमाताईंमुळे त्यांची ओळख झाली आणि नंतर त्यांच्या कार्याची ओळख झाली. पण या सगळ्या गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये त्यांच्याशी संवाद चालू होता की या कार्यक्रमाला, या पुस्तक प्रकाशनाला मी येऊ शकते की नाही, त्यानंतर काय सोहळा असणार आहे, तिथे कोण असणार आहे, त्याचं काय म्हणे आपण आलेखन कसं असणार आहे, या सगळ्या गोष्टी मला अगदी रोजच्या मेसेजवर ते पाठवत होते. तेव्हाच मला कळलं की एखाद्या माणसाची जी वृत्ती असते ती त्याच्यावरनं कळते की त्यांना किती छोट्या छोट्या गोष्टी ही महत्त्वाच्या वाटतात. आजच्या जगामध्ये छोट्या गोष्टी आपण फार पटकन विसरून जातो किंवा त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही, पण खरं तर छोट्या गोष्टीच फार महत्त्वाच्या असतात. तर त्यांच्या या वागणुकीतून माझ्या असं लक्षात आलं की खूप नीटनेटकेपणा, खूप छोट्या छोट्या गोष्टींना महत्त्व देणं आणि हे सगळं अतिशय नम्रपणे आणि प्रेमाने करणं. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळे जे त्यांचे गुण आहेत ते त्यांच्या पुस्तकामध्ये नक्कीच अवतरलेले आहेत. जरी तुकाराम महाराजांचे अभंग ते आपल्यापर्यंत इंग्रजी माध्यमातून पोहोचवत असले तरीसुद्धा त्याच्यामध्ये स्वत्व घालणं हे महत्त्वाचं असतं. आम्ही अभिनयामध्ये नेहमी असं म्हणतो की अंगिक, कायिक ज्याला म्हणतात तो, किंवा वाचिक आणि आहार्य हे 3 प्रकार असले तरी सात्विक अभिनय महत्त्वाचा असतो, कारण त्यात तुम्ही स्वतःचं स्वत्व घालत असता. त्यामुळे जरी तुकाराम महाराजांचे अभंग आपल्यापर्यंत पोहोचत असले तरी त्याच्यामध्ये त्यांचं मन आणि त्यांचा आत्मा असल्याशिवाय ते आपल्यापर्यंत त्याच तळमळीने पोहोचू शकत नाहीत. आणि त्यामुळे ती तळमळ त्यांच्या पुस्तकातून जाणवते. तुम्ही पुस्तक बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, अतिशय सोपं वाचायला, अतिशय नीटनेटकं मूळ अभंग, इंग्रजीमध्ये तो कसा वाचावा ते आणि त्याचा इंग्रजीमध्ये अनुवाद किंवा अर्थ म्हणूया आपण. आणि त्याचबरोबर मगाशी जसं जोगळेकर सर म्हणाले तसं बारकोड दिलेला आहे. तुम्ही त्या अभंगाविषयी वाचल्या लगेच तुम्ही तो अभंग ऐकू शकता. आणि मी ज्या वेळेला हे पुस्तक वाचायला सुरुवात केली त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की हे पुस्तक जसं त्या आत्ता म्हणाले तसं भगवद्गीता जशी आपण देतो तसं हे चिरंतन आपल्याबरोबर राहणार आहे. कधीतरी एखादं पान उघडलं, एखादा अभंग आपण वाचला आणि तो ऐकला तरीसुद्धा आपल्याला खूप उभारी येते, उमेद मिळते आणि काहीतरी आयुष्यामध्ये एक नवीन तत्त्वज्ञान आपल्या लक्षात येतं. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या पुस्तकाची रचनासुद्धा तेवढीच सोपी आणि नीटनेटकी आहे जसे दीपकदादा आहेत. त्यामुळे हे पुस्तक खरंच सगळ्यांनी घेण्यासारखं आहे, संग्रही ठेवण्यासारखं आहे आणि इतरांना भेट म्हणून देण्यासारखंही आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या पुस्तकाच्या निमित्ताने आज दीपकदादांची ओळख झाली नव्याने आणि मला याविषयी अतिशय खरंच आनंद वाटतो आणि मला त्यांचा अभिमानही वाटतो. त्यामुळे तुमचं खूप मनापासून कौतुक आणि तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा. आपण बुकगंगा प्रकाशन याविषयी सगळी माहिती ऐकली आणि जोगळेकर सरांना बोलतानाही ऐकलं आपण. असं वाटलं नाही की ते परदेशात राहतात, कारण मला असं वाटतं की त्यांचा आत्मा हा मराठी माणसाचा आहे आणि म्हणून मराठी टिकावं, मराठीचा प्रसार व्हावा, प्रचार व्हावा म्हणून बाहेर काम करत असतानाही त्यांनी एक मोठं पाऊल 15 वर्षांपूर्वी उचललं आणि त्याची आता एवढी मोठी म्हणजे तो वृक्षच झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांनी हे असे वेगवेगळे विषय घेऊन आपली जी परंपरा आहे, आपलं जे साहित्य आहे ते जपण्याची खूप मोठी म्हणजे आपण म्हणतो ना की एक मोहीम असते, एक त्याला चळवळ म्हणू शकतो आपण. ही चळवळ आहे असं मला वाटतं. ही नुसती एक गोष्ट त्यांनी केली असं नाही, ही चळवळ आहे आणि या चळवळीमध्ये निरपेक्ष आणि निस्वार्थीपणे काम करावं लागतं.
आणि ते काम ते करतायत म्हणून आज इथपर्यंत हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचतं आहे. त्यामुळे दोघंही जण आज इथे आहेत, त्यामुळे या दाम्पत्याचं सुद्धा आपण मनापासून कौतुक करायला हवं. आज इथे तुकाराम महाराजांचे वंशज श्री माणिक महाराज मोरे आणि श्री प्रकाश महाराज मोरे हे दोघंही उपस्थित आहेत. त्यांनाही मी नमन करते. खरं तर मराठी माणसाला मुख्यत्वे 2 संतांनी आपल्याला जगण्याची दृष्टी दिली, ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज. मला असं वाटतं की म्हणूनच आपण ज्यावेळेला मराठी म्हणून जन्माला येतो त्यावेळेला आपल्या DNA मध्येच आपण ज्ञानबा तुकाराम हा जयघोष घेऊनच येतो. म्हणजे आज माणिक महाराज आणि प्रकाश महाराज हे खरंच भाग्यवंत आहेत की ते थेट वंशज आहेत तुकाराम महाराजांचे. पण मला असं वाटतं की जो माणूस मराठी म्हणून जन्माला येतो तो अप्रत्यक्ष असेल पण तरीही तुकाराम महाराजांचा वंशजच आहे. खरं सांगायचं तर तुकाराम महाराज इतर संतांविषयी असं लिहितात की तुका म्हणे सोपी केली पायवाट. पण खरं तर आपण हे तुकाराम महाराजांविषयी म्हणू शकतो की त्यांनी आपल्यासाठी वाट खूप सोपी केली आणि खूप म्हणजे अगदी छोट्या छोट्या आयुष्यातल्या गोष्टी त्यांनी अगदी सोप्या करून त्यांच्या लिखाणातून मांडल्या. ते संत तर होतेच पण ते एक साहित्यिक पण होते, ते क्रांतिकारकही होते असं म्हणायला हरकत नाही. कारण साहित्य म्हणून बघितलं तर खूप अपार अशी मोठी अभंग गाथा त्यांनी आपल्याला दिली. आणि जर त्याच्यामध्ये आपण पाहिलं किंवा त्यांचे अभंग आपण ऐकले तर आपल्याला लक्षात येतं की ते लोकसन्मुख होते, आपल्याशी बोलतायत किंवा आपल्याला समजून बोलतायत अशीच त्यांची भाषा होती. आणि आपल्या लेखणीतून किंवा विचारातून त्यांनी सामाजिक क्रांतीही केली त्यावेळेला. त्यामुळे म्हटलं तसं की बघायला गेलं तर ते क्रांतिकारक आहेत असंही म्हणायला हवं आणि साहित्यिक म्हणूनही त्यांचं काम खूप मोलाचं आहे. महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं की ते सर्वकालिक होते. त्यांचं जे लिखाण आहे ते आजही तितकंच आपल्याला लागू पडेल असं लिखाण आहे. त्यांनी कुठल्या काळात लिहिलं आहे परंतु आजच्या काळातही आपल्याला ते लागू होईल ह्याचाच अर्थ ते सर्वकालिक होते असं मला वाटतं. आणि खूप थोर विचार त्यांनी मांडले जे आजही आपल्याला बरंच काही शिकवतात. आता अभिजात भाषेचा आपल्याला दर्जा मिळाला, आम्ही एक भागसुद्धा त्याच्यावर केला होता, अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय. तर अगदी सुरुवात मी गमतीचा भाग सांगते पण अनेक ठिकाणी अभिजात हा शब्दाचा अर्थही माहिती नसतो. अगदी शब्दशः नाही अर्थ घेतला तरी अभिजात म्हणजे आपण काय म्हणतो की जे मुळातच इतकं श्रेष्ठ आहे की ते कधीच जुनं होणार नाही, ते कधी शिळं होत नाही. आणि मला असं वाटतं की तुकाराम महाराजांच्या लेखणीमध्ये ती अभिजातता होती आणि म्हणूनच आजसुद्धा ते तेवढंच लागू पडतं आहे. म्हणजे आता आपण बुक गंगा हा इथे विषय बघितला तर आपण गंगेविषयी काय म्हणतो, तर गंगा ही अशीच आहे ना, तीसुद्धा कायम ताजीच आहे, ती कधी शिळी होत नाही, ती कायम पवित्र आहे. आणि म्हणूनच आपण देवघरात गंगेचं पाणी ठेवतो, साठवून ठेवतो आणि ते कायम पवित्र असतं. तसंच मला असं वाटतं की तुकाराम महाराजांचे विचारसुद्धा असेच पवित्र होते आणि म्हणूनच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर किंवा आपल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा त्यांनी जे लिहिलेलं आहे ते संचित आहे आणि ते आपल्याला साथ देत राहतं. आणि तसंच मी असं म्हणू शकते की आता बुक गंगा ही सुद्धा त्याच स्वरूपात आपण बघायला गेलं तर असे वेगवेगळे महत्त्वाचे पवित्र विषय या गंगेमार्फत आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे तीसुद्धा अशीच अभिजात असावी आणि राहावी असं सुद्धा या निमित्ताने मी म्हणू इच्छिते. आता वृक्षवल्ली आम्हा सोयरेमध्ये पुढे त्यांनी म्हटलेलंच आहे की तुका म्हणे होय मनासी संवाद आपुलासी वाद आपणासी. आता हे सांगा ना, हे सर्वकालिक नाही आहे, हे आजही आपल्याला लागू आहे. आधी आपल्याशी संवाद होणं महत्त्वाचं आहे, स्वतःच्या मनाशी संवाद होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे कुठल्याही काळात हा विचार आपल्याला सजग करणारा असाच आहे. आता संत म्हटलं की आपण वैराग्य किंवा परमार्थ याविषयी
बोलतो, पण तुकाराम महाराजांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी जगण्यातला संघर्ष आपल्याला दाखवला आणि त्यातनं पार होण्यासाठी दिशाही दिली. आणि मग म्हणून मी मगाशी म्हटलं की ते लोकसन्मुख होते. त्यामुळे मला असं वाटतं की तसं बघायला गेलं आणि तर सामाजिकदृष्ट्या त्यावेळेला उच्च नीच ही गोष्ट तेव्हा पाळली जायची. त्यामुळे त्या दृष्टीने ते खूप उच्चस्थानी नव्हते, पण त्यांचा आत्मविश्वास असा होता की मला जे सांगायचं आहे ते मी काही झालं तरी सांगणार, मी पोहोचवणार. आणि त्या आत्मविश्वासाने त्यांनी कायम ते काम करत राहिले. अतिशय बुद्धिमान, विचारी आणि जागृत असं मन होतं त्यांचं. समाजाशी झुंजण्याची सुद्धा ताकद होती त्यांच्याकडे. पण त्याचबरोबर ते लिहिताना किंवा त्यांचा विचार मांडताना त्यांनी आपल्या मनाचा कोवळेपणा कधी हरवू दिला नाही. हे फार महत्त्वाचं आहे. आता त्यांच्याच अभंगामध्ये आहे की मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू काठी. म्हणजे मेणाहून आम्ही मऊ असलो किंवा तुम्हाला मृदू, नम्र, आर्जवी दिसत असलो तरी आम्ही दुर्बळ नाही आहोत. वेळ पडली तर वज्राससुद्धा एक हात करायला आम्ही तयार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की हे तुकाराम महाराज हे आपले वाटतात. म्हणजे आज मी इथे व्यासपीठावर आहे म्हणून मी तुकाराम महाराज सतत म्हणते आहे, पण आपल्यासाठी तुकाराम असंच आपण म्हणतो कारण तो आपला वाटतो माणूस. आजही तो आपला वाटतो, पण अर्थात ते कायम आपल्या गुरुस्थानी होते आणि आहेत आणि यापुढेही राहतील. आणि त्यांचं स्थान खरं तर ग्लोबल आहे. खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे आम्ही मधुरव बोरुते ब्लॉग या नाटकामध्ये पहिलाच प्रश्न असं म्हणतो की अभंगगाथा आणि ज्ञानेश्वरी याच्या आत्तापर्यंत अगणित कॉपीज विकल्या गेलेल्या आहेत, पण हे जर आपल्याला माहीत नसेल तर गुगलला कोण सांगणार आणि मग गुगल आपल्याला कसं सांगणार. त्यामुळे गुगलला विचारल्यानंतर बेस्ट सेलिंग बुक ऑफ ऑल द टाईम्स सगळी इंग्रजी पुस्तकं येतात. पण अगदी आकडेवारी काढायची ठरवली ना तर अभंगगाथा आणि ज्ञानेश्वरी नक्कीच मात करतील. त्यामुळे मला असं वाटतं की तुकाराम महाराज हा विषय ग्लोबल आहे. आणि जोगळेकर सर नेहमी म्हणतात की महत्त्वाचं काय आहे तर आपल्याकडे साहित्य आहे, ते मार्केट होणं महत्त्वाचं आहे, ते लोकांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतं की हा उपक्रम जो आहे, मी याला उपक्रमच म्हणेन, ते फक्त एका पुस्तकापुरतं मर्यादित आहे असं मला वाटत नाही. हा उपक्रम आहे की जो कुठेतरी मार्केट करून लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि त्यासाठी इंग्रजी माध्यमातून का होईना पण आपलं साहित्य जगभरात पोहोचलं पाहिजे. आणि त्यासाठीचा हा एक मोठा प्रयत्न आहे, महत्त्वाचं पाऊल आहे असं मला वाटतं. आणि मी एकच सांगेन की मला इथे आज उभं राहून मी आज फक्त पार्ल्यातली आहे किंवा दीपकदादांच्या ओळखीची आहे किंवा मराठीमध्ये थोडं काम करते फक्त म्हणून आले असं मला वाटत नाही. मला खरंच आज इथे परकं वाटत नाही आहे व्यासपीठावर. कारण कुठेतरी बुकगंगा मार्फत म्हणा किंवा दीपकदादांच्या मार्फत म्हणा मराठी साहित्य संस्कृती ह्याचा प्रचार आणि प्रसार पोहोचवण्याचं काम ते करत आहेत. आणि आज कुठेतरी मी आणि तुम्हाला माहिती आहेच पण माझी मैत्रीण डॉक्टर समीरा गुजर जोशी आम्ही दोघी मिळून इन्क्रेडिबल मराठी हा एक उपक्रम, पुन्हा एकदा मी म्हणेन की यूट्यूब वाहिनीवर आम्ही इन्क्रेडिबल मराठी हा उपक्रम सादर करतो. मला या निमित्ताने सांगायला आवडेल की पुढच्या आठवड्यात ह्याला 1 वर्ष पूर्ण होतं आहे आणि आमचे 50 भाग पूर्ण होत आहेत. तर मला असं वाटतं की कुठेतरी आम्हीसुद्धा त्याच वाटेवर कुठेतरी छोटासा एक खारीचा वाटा देऊ इच्छितो आहे की मराठी भाषा, मराठी साहित्य हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि मी म्हटलं तसं की जोगळेकर सर तर अमेरिकेत राहूनसुद्धा त्यांचा द्रष्टेपणा दिसतो की ह्याच्यामध्ये पुढच्या पिढीसाठीचा विचार आहे. आणि ग्लोबल म्हणताना आपण आज आम्ही डिजिटल माध्यमातून हा प्रयत्न करतो आहे. कारण आजची नवीन पिढी आता आज इथेसुद्धा बघा की ग्रंथालय आणि आपण इथे पुस्तक प्रकाशनाला जी मंडळी उपस्थित आहेत त्यामध्ये तरुण किती आहेत? तरुण मुलांची संख्या कमी आहे आपल्याकडे वळण्याची. आणि आज काळाची गरज आहे की तरुणांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे. आणि म्हणून कदाचित तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल पण आमच्या कार्यक्रमाचं नाव इन्क्रेडिबल मराठी ठेवलं आहे. कारण इन्क्रेडिबल हा शब्द आजच्या पिढीला जवळचा वाटतो. त्यांनी इन्क्रेडिबल मराठी म्हणून पाहावं
आणि मग त्यांना मराठीचं महात्म्य कळलं की हळूहळू त्यांनी इन्क्रेडिबलला अतुलनीय म्हणतात हे शोधावं. पण त्यांच्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर त्यांचं होऊन त्यांच्या भाषेत त्यांना आपण समजावलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की दीपकदादांचं हे पुस्तक हे त्यांच्या भाषेत त्यांना आपलं मोठेपण समजावणारं ठरेल. कारण अनेकदा म्हणजे अगदी मोठे मोठे लेखक हे म्हणून गेलेले आहेत की आपल्याकडे इतकं साहित्य आहे की हे साहित्य जर सगळं इंग्रजीत भाषांतर ह्याचं झालं असतं तर आपल्या साहित्यिकांकडे किंवा आपल्या मराठीकडे बघण्याची जगाची दृष्टी बदलली असती, जी आज दुर्दैवाने तेवढी पोहोचलेली नाही, कारण आपलं लिखाण तिथे पोहोचलेलं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की लिखाण हे इंग्रजीत जरी असलं तरी विचार हा मराठी आहे आणि तो मराठी विचार पोचवण्यासाठी आधुनिक काळातलं साधन घेतलं तरी हरकत नाही. शिरवाडकरसुद्धा असंच म्हणाले होते की इंग्रजीने आपल्याला ज्ञानाची कवाडं उघडी करून दिली, पण ती कवाडं असतात कुठे तर आपल्या घराच्या भिंतींवर असतात. त्यामुळे घराच्या भिंती आपली मराठी भाषा ही जपली पाहिजे. पण म्हणजे इंग्रजीचा द्वेष हा उद्देश नसून मराठीचं संवर्धन हा उद्देश आहे. मग अशी जोगळेकर सरांनी विचारलं तेव्हा मी हात वर करू शकले कारण माझा मुलगा इंग्रजी माध्यमातच जातो. त्यांनी जर विचारलं असतं की तरुण पिढीत किती जणं मराठी माध्यमात जातात तर माझा हात वर आला नसता. पण त्यांनी विचारलं किती जणं मराठी वाचतात आणि मराठीकडे वळतात, त्यामुळे माझा हात वर गेला. कारण मी लहानपणापासून माझ्या मुलाला मराठी पुस्तकं वाचून दाखवते आणि आता तो वाचायला लागला आहे आणि कवितासुद्धा त्याला शिकवते म्हणायला. सो मला असं वाटतं की इंग्रजी कदाचित मी तेवढी छान शिकवू शकले नसते, ती शाळेत शिकेल तो, परंतु त्याचं मराठी चांगलं व्हावं, त्याचा विचार मराठीत असावा आणि त्याच्यावर मराठी संस्कार व्हावे हे काम आईचं असतं आणि ते मी नक्कीच करते. त्यामुळे मला असं वाटतं की आज मी इथे उपस्थित आहे, आज मी इथे तुमच्याशी संवाद साधते आहे. त्यामुळे मी या कुठल्याच ह्याला परकी नाही आहे किंवा फक्त अभिनेत्री म्हणून इथे आलेले नाही, तर मराठीवर जीव असणारी, मराठी जगात सगळ्यांकडे पोहोचावं ही इच्छा असणारी आणि आजचा एक चांगला उपक्रम आहे, असे अनेक उपक्रम सतत होत राहावे ही मनात इच्छा बाळगणारी अशी म्हणून मी आज इथे आलेली आहे. आणि मला आज इथे बोलवलं त्याबद्दल मी नक्कीच आधी दीपकदादांचे आभार मानेन, कारण त्यांच्यामुळे मी आज इथे आहे. पण त्याचबरोबर जाता जाता मला हेही सांगायचं आहे की आम्ही जे हे कार्यक्रम करतो त्यासाठी आम्हीसुद्धा अनेकदा बुकगंगावरनं पुस्तकं मागवतो आणि आमच्या अनेक कार्यक्रमांमध्ये बुकगंगाच्या पुस्तकांचे संकेत दुवे म्हणजे लिंक्स असतात की जी तुम्ही जाऊन पुस्तकं वाचू शकता. आणि त्याचबरोबर आज ज्या ग्रंथालयाच्या निमित्ताने इथे हा कार्यक्रम होतो आहे आणि ज्याला एवढी वर्ष पूर्ण झाली सातत्याने, लहानपणापासून माझी आई तर आहेच, मी सुद्धा सभासद आहे आणि अनेक आमचा जो संशोधनाचा भाग असतो समीरासुद्धा आहे, त्यामुळे अनेक पुस्तकं ही आम्ही याच ग्रंथालयातून घेऊन त्याचा अभ्यास करून तुमच्यापर्यंत मांडत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की आज मराठीच्या घरी मी इथे आले आहे आणि माझ्या मराठी बांधवांशी मी आज संवाद साधला. आणि जसं हे काम व्यासपीठावरील काही मंडळी करतायत तसं तुम्हीही करत असाल आणि यापुढेही मराठी म्हणून आपल्या मातृभाषेसाठी तुम्हीही तुमच्या परीनं एक पाऊल उचलावं. काही नाही तर निदान पुस्तक विकत घेऊन लोकांना भेट द्यावं, हे तर आपण करूच शकतो. त्यामुळे तुमच्या सगळ्यांकडनं सुद्धा अशीच मी आशा करते की तुम्हीसुद्धा मराठीसाठी एक पाऊल उचलाल. आणि पुन्हा एकदा इथे मला बोलवल्याबद्दल आणि मला संवाद साधायला दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद मधुरा. मराठी भाषेवरचं प्रभुत्व म्हणजे काय हे मधुराचे विचार ऐकल्यावर आपल्याला पुन्हा एकदा जाणवलं. सहज, साध्या आणि सोप्या शब्दात तिने तुकाराम महाराजांविषयी केलेलं विवेचनसुद्धा खरंच श्रवणीय होतं. आता यापुढील सूत्र मी ग्रंथालय समिती सदस्या मेधा लिमये यांच्याकडे सोपवते. नमस्कार. कार्यक्रमाच्या मुख्य भागाकडे, पुस्तक प्रकाशन या सोहळ्याकडे आता आपण वळणार आहोत. पुस्तकाचे लेखक दीपकजी फडणीस यांच्या लेखणीतून उतरलेलं हे पुस्तक
तर आज त्यांच्याबद्दल बोलताना मला एका जुन्या गीताची आठवण झाली. कदाचित इथल्या श्रोत्यांनाही आठवत असेल. ते गीत आहे, अभंगाची गोडी करी जास वेडी, तोची पुण्य जोडी पंढरीचे. सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं, दशरथ पुजारी यांनी हे संगीतबद्ध केलेलं, शांताबाई जोशी यांचं हे एक जुनं गीत आहे. आता हे गीत मला आठवलं याचं कारण ह्या डिव्हाइन व्हर्सेस ह्या पुस्तकाचे लेखक, त्यांना स्वतःला तर अभंगाच्या गोडीनं वेड लावलंच, पण पंढरीचं पुण्य जोडणारं हे वेड त्यांनी जगभरातील वाचकांच्या, श्रोत्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या पुस्तकाद्वारे तो केला आहे आणि यूट्यूबवरच्या अनेक व्हिडिओंद्वारे पण. एक बहुआयामी व्यक्तिमत्व असं दीपकजींचं वर्णन करता येईल. आज मात्र ते इथे लेखक या भूमिकेतून आपल्या भेटीला आले आहेत. विज्ञान आणि अध्यात्म यांचा सुरेख मेळ असलेल्या दीपकजींचा शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवास अतिशय उज्ज्वल म्हणावा असा आहे. IIT दिल्लीमधून केमिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून 40हून अधिक वर्ष ते केमिकल इंडस्ट्रीमध्ये भारतात आणि भारताबाहेर कार्यरत होते, अनेक महत्त्वाच्या हुद्द्यांवर. पुढे पुण्याच्या MIT कॉलेजमध्ये 4 वर्ष प्रोफेसर म्हणूनही त्यांनी काम केलं. आता निवृत्तीनंतरसुद्धा त्यांची केमिकल इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी आहे, व्हॅल्यू प्लस या नावाची, आणि मेघा APC EPC प्रोजेक्ट्स या कंपनीत ते डायरेक्टर आणि कन्सल्टंट आहेत. IITमध्ये उच्च स्तरावरचं फिजिक्स अभ्यासताना त्यांचा ब्रह्म आणि माया या कल्पनेवर विश्वास बसला. अभंगांची आवड त्यांना लहानपणापासून होतीच, जशी आपल्याला सर्वच मराठी माणसांना असते. आणि साहजिकच तुकारामांची अभंगगाथा त्यांना फारच आवडली. मग त्यांनी तिचा अभ्यास सुरू केला. म्हणजे आवड नुसती असणं वेगळं आणि अभ्यास करणं वेगळं, पण ते त्यांनी सुरू केलं. 2015 साली पायी पंढरपूर वारीसुद्धा पूर्ण केली आणि त्या अनुभवावर पंढरपूर वारी, अ वॉकिंग पिलग्रिमेज टू पंढरपूर हे पुस्तकही त्यांनी लिहिलं. मूळ इंग्लिशमधलं पुस्तक आहे, त्याचा आता मराठी अनुवादसुद्धा झालेला आहे. तर गाथेच्या अभ्यासामुळे तुकारामांचा उपदेश अमराठी लोकांना कळावा यासाठी फेसबुक आणि यूट्यूबवर गाथेतील अभंगांचं इंग्रजी भाषांतर पोस्ट करायला त्यांनी सुरुवात केली. आणि आजवर 900पेक्षा जास्त एवढी त्या अभंगांची संख्या झालेली आहे. आणि अत्यंत परिश्रमपूर्वक सुरू असलेल्या कामाचं एक फलस्वरूप आज या पुस्तकाच्या रूपाने पहिला भाग त्याचा प्रसिद्ध होत आहे. आणि ते आमच्या ग्रंथालयातर्फे होतं आहे, याचा आम्हाला विलक्षण आनंद आहे. त्यामुळे पुढच्या भागांसाठी सुद्धा दीपकजींना खूप खूप शुभेच्छा. आणि आता मी त्यांना या समारंभाच्या निमित्तानं त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते.